आपल्यासोबत शिवसेनेचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर आहेत. भाऊ, काय सांगाल, आज जे आहे ते आपण अंबादास दानवे यांनी तुमच्या चाय पे चर्चा झाली, नेमकं काय चर्चा झाली? नाही, चाय पे चर्चा म्हणता येणार नाही त्याला. आम्ही एका दुःखद घटनेमुळे एकत्र आलो होतो. माननीय अब्दुल सत्तार साहेब यांच्या पत्नीचं निधन झालं आणि त्या फिंडरला आम्ही दोघं सोबत होतो. पण आता आम्ही या रोडला एक रोडला आहे तर म्हणून कुठेतरी चहा घेऊ म्हणून बसलो आम्ही. बाकी काय राजकीय काही नाही त्यामुळे. मध्यंतरी उदय सामंत यांनी एक वक्तव्य केलं होतं की अंबादास दानवे यांची आमच्याकडे येण्याची प्रोसेस सुरू झाली. असं काय या बैठकीत नसलं तरी एकंदरीत काय? नाही, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. आम्ही आता गेले अनेक वर्षाचे सहकारी आहेत, त्यामुळं त्यांच्या जिल्ह्यामध्ये आहे त्यांनी चहाची ऑफर केली म्हणून थांबलो. अजितदादा यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. आता जे आहे ते रोहित पवार या संदर्भात जे ते खाजगी संस्थे म्हणजे खाजगी गुप्तहेर संस्थेमार्फत चौकशी करण्याची शक्यता आहे. हो, कोणाला काय करायचं ते तो त्यांचा अधिकार आहे. परंतु हे निश्चित खरं आहे की राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये या बाबतीमध्ये या विषयाला धरून खूप मोठ्या प्रकारच्या शंका कुशंका आहेत. तर मला असं वाटतं की सरकारी यामध्ये पुढाकार घेईल. अधिवेशन तोंडावरती आहे. अधिवेशन कालामध्ये याची घोषणा होऊ शकेल. राज्याचे मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सर्व याच्यावरचा निर्णय घेतील आणि राज्यातल्या जनतेच्या मनातला जो काही आहे तो संभ्रम निकाल काढतील. मात्र त्या विमानातील ब्लॅक बॉक्स जो आहे तो जळाला असा सुद्धा माहिती समोर येते, ज्यावर रोहित पवार यांनी सुद्धा शंका उपस्थित केली होती. हो, सरकारने आता मी ऐकू आहे की बाहेर परदेशातून तो डाटा रिकवर करण्याच्या संदर्भातला तो ब्लॅक बॉक्स बाहेर पाठवणारा जाणार आहे असं म्हणतात. बाकी ऑथेंटिक माहिती माझ्याकडे काही नाही. 6व्या माळ्यावरून गृह मंत्रालय 3ऱ्या माळ्यावर कारवाई करतं. आता मुख्यमंत्री रेड मारतात का, असं जे आहे ते सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. नाही, मला त्याबद्दल काही माहिती नाही. निश्चितच आपण बघतो आपल्यासोबत अर्जुन खोतकर होते, ज्यांनी आपल्या संवाद साधला. कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.